हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. 10-15 दिवस झाले मी ब्लॉग टाकलं नव्हतं, पण इथनं पुढे तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटणार आहे. आणि मी आज आलोय बिरणवाडीमध्ये वास्तव्य वाड्याच्या तुम्हाला सगळं घर फिरून टाकतो. घर किती भारी आहे ती. आता एवढा मोठा हॉल बघून आणि घरातलं फर्निचर बघून मला काढायचं बंद झालं. मला तर घर लईच आवडलंय. आणि होय बघा किचनला अजून फर्निचरचं काम चालू आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे बेडरूम. हे असला असा तर मी पहिल्यांदाच बघितला होता. हे आहे फर्निचर केलेलं कपाट. आता मी आलो दुसऱ्या बेडरूम मध्ये. टोटल घरात 4 बेडरूम आहे. आता प्रत्येक बेडरूम मध्ये वेगवेगळं फर्निचर केले आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आरसं बसवली. म्हणून आरशात बघूनच ओके म्हणून टाकलं. आता जिन्यात वरून आलं बघूया वरचं बेडरूम कसं आहे ती. ज्या बेडरूम मध्ये जाईल तिथला आरसा वेगवेगळा आहे बघा. त्या घर बघ क्रॅक्शल कुठं भरायचं ती बघू नकोस. ती तुला भरायचं आहे पुन्हा बाहेर आपल्याला काम नाही. आता आमचा दोस्त बघा आलाय म्हटलं काय शांत बसणार नाही, काय ना काय तर खोड्या करणार. हे कपाट गेला तर मी कपाटाचं दारच लावून टाकलं. हे कपाट एवढं मोठं आहे की आत कोण बसले याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. नाना आले नाही ते नानाच्या गाडीने घेऊन आले. बेल आता एवढं सगळं झाल्यावर शेवटी आम्ही वास्तव्य पडायला चालू केला तर बघा मालक गाडीतनं कलर घेऊन आलती ती. आता गाडीच्या डिक्की उघडच तर छोट्या पोती घेऊन फरार झाला. आणि फरार झालेला माल सगळा उचलून हॉल मध्ये आणून ठेवलाय. आणि एवढं सगळं झालं तवरच बघा लाईट आणि त्यात गेली. आता लाईट जाऊन जवळ 10-15 मिनिटं झाली ती. आता लाईट झाली नाही म्हणून आम्ही सगळे चालू दुसऱ्या कामावर. आता एवढे सगळे घाण काढून आम्हाला सगळं स्वच्छ करायचं होतं. एवढा मोठा हॉल आम्हाला स्वच्छ करायचा होता म्हणून झाड घेऊन आधी लुटून काढलं. आणि फरशीवर पाणी टाकून सगळा कलर पण काढून टाकला. आणि कसा रिझल्ट क्लीन बोल्ड असते जागेवर सगळे. आणि हे सगळे हातांची जॉब आहे, दुसरं काय नाही.